धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। भरमसाठ व्याज वसुली करून आर्थिक शोषण, अवैध सावकारावर कारवाईची मागणी। धुळे तालुक्यातील खोरदड येथील प्रवीण पाटील यांनी पत्रकार परिषदेत अवैध सावकारीमुळे आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप केला। सेवानिवृत्त जवान पृथ्वीराज पाटील हा कोणताही वैध परवाना नसताना सावकारी व्यवसाय करत असून दुप्पट व्याज वसूल केल्याचा दावा त्यांनी केला। या प्रकरणी पोलीस व निबंधक कार्यालयाकडे तक्रार दिली असूनही कारवाई होत नसल्याचे त्यांनी सांगितले। कुटुंबाच्या सुरक्षेसाठी पोलीस संरक्षण द्यावे तसेच संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली। कारवाई न झाल्यास सामूहिक आत्महत्येचा इशाराही त्यांनी दिला। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपन देसले, धुळे। नमस्कार। हेमांगी प्रवीण पाटील, राहणार खोरदड, तालुका जिल्हा धुळे। मी रहिवासी खोरदडचे इथून असून माझे मिस्टर प्रवीण त्र्यंबक पाटील हे व पृथ्वीराज ज्ञानदेव पाटील हे दोघं मित्र असून यांचा एक शेतीचा व्यवहार झाला। शेतीचा व्यवहार घडून आल्यानंतरही माझ्या घरामध्ये माझे जेठ सुनील त्र्यंबक पाटील हे खूपच आजारी असल्यामुळे आम्ही पृथ्वीराज ज्ञानदेव पाटील यांच्याकडनं 2% पैसे घेतलेले असून आम्ही त्यांना 2% पैसे हे पुरेपूर दिलेले आहे आणि ते पैसे देताना माझ्याजवळ पेन ड्राईव्ह, व्हिडिओ आणि लाईव्ह सगळे मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टीचा पुरावा आहे। प्रवीण त्र्यंबक पाटीलजवळ पैशांचा पुरावा असून सुद्धाही तो आम्हाला 10% पैसे वसूल करण्यात वसूल करत मागत आहे। तरी आम्ही मनोज चौधरी, उपनिबंध पोलीस स्टेशन, SP साहेब, कलेक्टर ऑफिस यांना आम्ही नोंद करण्यात आलेली आहे। तरी अजूनही मनोज चौधरी व उपनिबंध पोलीस स्टेशन यांनी कोणतीही दखल न घेतली। त्यामुळे मी पत्रकार परिषद करत आहे आणि यानंतरही मनोज चौधरी साहेब आणि सगळे पोलीस स्टेशन, उपनिबंधक साहेब, कलेक्टर ऑफिस यांनी कोणत्याही पद्धतीची तक्रार नोंद न केल्यास आम्ही, माझं कुटुंब, माझ्या मुलाबाळांसह आम्ही आत्महत्या करण्यात आली असून आम्ही आत्महत्या करत आहोत आणि याला जबाबदार सगळे पोलीस स्टेशन, SP साहेब, कलेक्टर ऑफिस हे सर्व जबाबदार राहतील। ही सर्वांनी नोंद घ्यावी। त्यातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।